डेंजर साईजचा कुर्ला गवळा आहे. फक्त समोर मस्त नदी वाहत इथं. इथं आपला टेंट असणार आहे. राकेशने आणलंय बघ कुर्ला धरून. हे बघ आता इथून आपला वरती चढून जावं लागणार धबधबा आहे. डेंजरच एकदम. ही बघ कसली आहे बघ, कसली मोठी आहे बघ. बघ ही बघ, याला दिसली बघ पाण्यानं. ही बघ मस्त आहे बघ साईजची, बिग साईज चुंबरा गवळ्यांची. वगैरे वावटिंग पण दिसली त्याला. डेंजर आहे, डेंजर एकदम काली काली आहे. पलते बघ अशी नस, हाई कसली मोठी बघा. दणकीची दणकी बघा बघा. मग राकेशने एकदम धुवून घेतलं. मस्त जेव आता जेवाला. नमस्कार मंडळी, मी गणेश कोहली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये एका कॅम्पिंगच्या व्हिडिओमध्ये एक जबरदस्त आजची नाईट असणार आहे. म्हणजे आपल्या आतमध्ये एकदम जंगलामध्ये जायचं आहे. नदी आली तर राकेशच्या घराजवळूनच. त्याचं एक घर म्हणजे कसं माहिती आहे का, तुम्ही जरा खाली उतरलात ना का डायरेक्ट नदी. घराच्या भोवताली म्हणजे त्यांच्या गावाच्या भोवताली जवळजवळ 38 नद्या आहेत. असं त्यांचं गाव एकदम जबरदस्त सुंदर गाव आहे. असं मस्त वर टेकडीवर आहे. आणि तिथून आपण जाणार होतो तर नदीवर. ऑलरेडी तुम्हाला नद्यांच्या पाण्याचं ऐकायला येत असेल, पण आपल्याला जायचं आतमध्ये. आतमध्ये जाऊ, मस्त कॅम्पिंग करू, चिंबोऱ्या पकडू, चिंबोऱ्यांचा कालवण किंवा अजून काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि या व्हिडिओचा, या जबरदस्त व्हिडिओचा आनंद घ्या. तुम्हाला जाम मजा येणार आहे. आणि आपल्यासोबत कॅम्पिंग मास्टर असणार आहे तो म्हणजे राकेश शिंदे. भाई राकेश, बरेच दिवसांनी दादा आलाय, म्हणजे आज मजा येणार आहे कॅम्पिंगला पण. कारण बरेच दिवसाची वाट बघत होतो दादा कधी येईल. आणि तो आज दिवस झाला उगवला. आणि आज मगासपासून पाऊस चालू आहे आणि पाणी पण बऱ्यापैकी आहे. तर आज आपल्याला टेकडी गोष्टी याचं प्लॅनिंग लय वेगवेगळे प्लॅनिंग असतं त्याच्या. पण शेवटी त्याची प्लॅनिंग आहे ना तसाच होतंय. थोडासा कारभार आमचा लेट होतो नेहमी. जरा ठीक आहे, आता आम्ही जातोय आतमध्ये. गेलो, मस्त कॅम्प करू आणि आपल्या आजच्या कार्यक्रमाला करू सुरुवात. चला तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंट्रोल आणि या व्हिडिओचा, जबरदस्त व्हिडिओचा, कॅम्पिंग व्हिडिओचा आनंद घ्या. तर मंडळी, पहिला आपण काय करू माहिती आहे, आता टेंट लावू. आणि कारण काय माहिती आहे, आपल्यासोबत भरपूर सामान असणार आहे. तर पाऊस आला तर वाटावं लागेल सगळं. टेंट लावला म्हणजे आपला सामान सेफ राहील. चला टेंट लावू पहिला. तर मित्रांनो, फायनल आहे ना आपला टेंट लावून झालाय. आणि मेन म्हणजे आपल्याला दर टाइम आपण दिवसाची टेंट लावत असतो. आणि ह्या टायमाला भरपूर लेट झाला, म्हणजे भरपूर. तर आपल्याला प्रॉब्लेम का झाला ना, आम्हीच झालो लेट. आपण लेट, आम्हाला यायला लेट झाला. पण ठीक आहे, आपल्याला काय नॉर्मली आपण राईस बनवून आणलाय. आपल्या चिंबोऱ्या पकडायच्या आणि बनवायच्या. चिंबोऱ्या मजबूत भेटते. तर ती मजा आपण घेऊ. बघत राहा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतो. तर मंडळी, आमचा एक पार्टनर येते आता. त्याची वाट बघत आम्ही ॲक्च्युली थांबलोत. कारण ऑलरेडी लेट झालो होतो मी. पण एकच ॲडव्हान्टेज आहे का, आम्ही राईस बनवून आणलाय. तर एक आविष्कार म्हणाला पोरगा येतोय, तो त्या काहीतरी सामान आमचा मागं राहतो, तो घेऊन येते. तर त्याची वाट बघत थांबलो आहे. नाहीतर आम्ही लगेच आता साईडला नदीकडे पोचल्या लगेच उतरायला रेडीच आहेत. सगळा सेटअप तर आम्ही लावून घेतला आहे. मस्त आपलं टेंट वगैरे सगळं लावून घेतलं आहे. माणसं पण आपली एकदम मोबाईलमध्ये थोडी बिझी झाली. वाटच बघता हो काय कधी येतोय. कारण जायचं फक्त चिंबोरे पकडायला. टायमातच बनवायची चिंबोऱ्या पकडायची त्याला घाई झाली. बनवायची तर नंतर चिंबोऱ्या पकडायची घाई झाली. म्हणजे एकदाच कधी नदीत उतरतोय. नदीत उतरायची घाई झाली तुला. अगोदर उतरलेला माहितीये, गेल्या भाई आला कुजली नुसती. डायरेक्ट गेल्या पहिला नदीने उतरला. बघू राकेश आणि नितेश काय धमाल करणार आहेत ना ते बघा. लय मजा येणार आहे. चला मंडळी, बघताय समोर मस्त नदी वाहत. इथं आपला टेंट असणार आहे. इकडं आपली मंडळी असणार आहे. आवडी पण आली. आविष्कार करायच ना. चला आता मस्त आपण जाऊ सरळ इथून. राकेश जिकडं नेल ते साईडला जाऊ. तसं जायचं बाई, समोरच जायचं बोलता. रात्रीच्या अशी मासेमारी ना, म्हणजे काय पण बोला, पण तो एक वेगळाच थर असतं. वेगळाच म्हणजे आवाज, की किड्यांचे आवाज बोला, पाण्याचा आवाज, वेगळा एकदम जबरदस्त प्रकार असतं. आता जस्ट आपण सुरुवात करतोय, ठिकाणावर पोचलोत.
राकेश तिकडं काहीतरी आवाज देत आहे. आहे ना कुर्ली आहे. हा र राकेशला भेटली आहे ना, चांगले जायचे रे. पिलावले आहे तुला सोडली काय? सोडलेले आहे का? बघू इकडे बघू. तुला आहे पिल्ला असेल तर सोडून दे. भारी भारी तुला. हा हे बघ दिसतात तुम्हाला इथं, म्हणजे एक मिनिट. हे बघ पिल्लं दिसतात बघा. पिल्लं आहे तर आपण ती सोडून देऊ. सोडायलाच आलेलं ते. चला पिल्ला सोडायला आली आहे तर ती नको आपल्याला. मस्त साईज होती एकदम जबरदस्त. पण ती आली पिल्ला सोडायला. पहिली चिंबोरी भेटलेली पिल्ला सोडायला आली. नितेशला एक भेटलेली आहे. ही बघ पण ती ही साईज आपला नाही घ्यायची आहे. हल्ली विचार केला तर आपण जवळजवळ 5-6 चिंबऱ्या सोडल्या, कारण ते साईज नव्हते आणि एक पिलावली होती. कारण यंदाच आपण जर सगळ्या बारीक पकडल्या तर पुढच्या वर्षी काय पकडायच्या. म्हणून बारीक मिळत असेल तर सोडून द्यायचा. नॉर्मली आपण खाडीमध्ये पण तेच करत असतो. आता आविष्कारला इथं दिसली बघ. ही बघ ती पण बारीकच आहे. चला आपण शोधत जाऊ पुढं. चिंबोऱ्या भरपूर भेटतील, काही प्रॉब्लेम नाही. पण मोठ्या घेऊ. त्याला काहीतरी दिसलाय. ही म्हणजे बऱ्यापैकी आहे ना, आपण घेऊ शकतो तिला. ना ती पहिली बोनीची आहे राजा हो, म्हणून आम्ही घेतून ती पण नसती घेतली. लोकेशन बघताय डगरा. कसुली मोठी आहे ती. लोकेशन डेंजरस. पण चिंबोरी नाही भेटली. याला काहीतरी दिसते. बघ वरती चढली डगरावली बघ. गवली डगरावर चढलेली मस्त. पहिली जरा चांगली साईजची तुम्हाला गवळी फिमेल आहे. वरती चढलं. तो आपला पार्टनर गेला वरती बघा. लय डेंजर काम आहे. त्याला रस्ता बघते शोधते हल्ली. काय लोकेशन आहे, म्हणजे जशा पद्धतीचं लोकेशन आहे ना तशा पद्धतीची चिंबोरी अजून आपल्याला भेटली नाही. कसला पाणी वाहते बघ. डेंजरस. बाई भरपूर टायमांची दिसली बाई बघ. पडली गेली त्यांनी. जबरदस्त आहे बघ. कुर्ल्याच भेटतात नुसत्या कुर्ल्या. त्याने पण आणली राकेशने आणली बघ. कमी बॅटरीवरती राकेशने आणली बघ कुर्ला धरून. तो एक आता 1-2 म्हणजे आता झाली सुरुवात. कडक असं वाटतं इथून काम आपला 25 होणार आहे. जस्ट आता मस्त 2 भेटले लगेच. हे बघ आता इथून आपला वरती चढून जावं लागणार. धबधबा आहे वरती, तिकडे टाकी दिसते, तिकडे जायचं आहे. लोकेशन बघताय डेंजरस एकदम. आणि आपली 2 माणसं वरती चढून पण गेली. कुठं आलोय काय आलोय माहिती नाही. जाम आम्ही वरती आलो. म्हणजे हल्ली आम्ही डायरेक्ट टॉपला वरती आहेत एकदम डोंगरावर. भरपूर फिरलो इथं, भरपूर फिरलो. कोणतरी आमच्या पुढे फिरला बहुतेक. जास्त नाही भेटले, 7-8 चिंबोऱ्या भेटल्या फक्त. जाम फिरलोय बघा. हे बघा एवढ्याच भेटल्या चिंबोऱ्या. आणि या आपल्याला तुम्हाला माहिती आहे काहीच नाही चिंबोऱ्या. तर आता काय करतो ना, आता आम्ही जागा चेंज करतो आणि खूप वरती आलो आहे. आता 1 तास अजून जायला लागणार आहे पुढे. अजून आम्हाला पुढं खाली म्हणजे जिथं आता दुसरीकडे जायचं आहे तिथं जायला लागणार आहे 1 तास. मला माहिती नाही, राकेश आहे त्याला माहिती सगळं इथून किती वेळ लागतं आहे. जवळजवळ रोह्याला जो डोंगर जाते ना
मुरुडपासून रोह्याला ते डोंगराच्या मध्यावरती होतं म्हणजे रोहाला आता इथून गेलो तर 15 मिनिटात अर्ध्या तासात रोहाला पोहोचू चालत पलीकडं काय अर्ध्या बोलतो तासामध्ये. म्हणजे वरती आहे मुरुड आणि रोह्याच्या मध्ये आहे मी चालत आलो. म्हणजे ट्रेकिंग एक प्रकार तुम्हाला लागते ना, नाईट कॅम्पिंग करायचे, नाईट ट्रेकिंग भरपूर करता, पण अशी पॉसिबल नाही. चला राकेश आहे म्हणून आम्हाला पॉसिबल होतं आहे. हां, नाही तर आम्हाला पण इथे नक्की काही माहिती नाही. आम्ही कसं दोघं हाय जंगली फिरणार आहे, जंगली म्हणून आम्ही ठीक आहे यांच्यासोबत फिरतो बिंदास, काय नाही. तर चला, ओळखीच्या माणसाशिवाय कुठं ट्रेकिंगला जंगलात स्पेशली पावसाळ्यात जाऊ नका, हा एकच सल्ला देईन. आता आम्ही जातो आमच्या ठिकाणाकडं, बघतो कुठं काय भेटतंय, नंतर बघू आपण रेसिपी. तर मंडळी आता आपण म्हणजे जसं बोलल्याप्रमाणे आता दुसऱ्या लोकेशनला आलोत. दुसरं लोकेशन बघू आता, कारण चिंबोऱ्याचं शोधण्यात आपल्याला जेवण बनवायचं, चिंबोऱ्या शोधण्यात दुसरं लोकेशनला आलो. आता बघू, आता गेलीत आपली पुढं पुढं त्याला दिसली मजा करतोय बिचारीचे. छल म्हणलाय, छल आणि तिचा छल लय वेळेला पण शिजवली, तर छल म्हणलाय. ही बघ दिली रावते वाटतं आता का. चला, नवीन लोकेशनला पहिली चिंबोरी भेटली आपल्याला. बोनी झाली, बोनी म्हणजे आपण बोनी समजू ती. हे बघ कसं चाललंय बघ, किती लांब आहे बघ. ही बघ कसली आहे बघ, कसली मोठी आहे बघ. तरी तुला बघ, ही बघ राकेशने दिली बघ, बिग साईज. कडक एकदम साईजची चिंबोरी भेटली. ही बघ, याला दिसली हो पाण्यान. ही बघ मस्त आहे बघ साईजची. इथं जागेवर आल्याबरोबर चिंबोऱ्या दोन, लगेच झटपट दोन चिंबोऱ्या गवल्या. ही बघा, आणि दोन्ही बिग साईज चिंबोऱ्या गवल्या, कडक एकदम. चला आता शोधू, आता इथं आपला भेटू शकता. याच्या कानाला एक फोन, हॅलो नंतर चिंबोरी. ही बघ, सगळ्या फिमेलच कार भेटतान. सगळ्या फिमेलच भेटतान कशात. हां ते बघ, ती बघ आहे बघ, चिकटलेली आहे बघ. कशी दिसली रे याला, तवरे वावतीन पण दिसली. ती बघ, तवरे वावतीन पण दिसली त्याला. काले आहे, काले आहे बोलतं. हा र, चांगली आहे. ती बघ कसली आहे, नुसती काली मस्त. डेंजर आहे, डेंजर एकदम काली काली आहे. काली काली ती बघ कशी फिरते बघ, चालली बघ. ही बघा पलते बघ अशी, नस हाई कसली मोठी बघा. दणकीची दणकी आहे गवली. आक्या सोडते काय, कुर्लाच्या कुर्ला आहे बघा, कसला मोठा डेंजर साईजचा कुर्ला गवळा आहे. कसा पाण्याने फिरव होता, एकदम मोकळे जागावर राजासारखा फिरव होता. कडक. थांबा, आला काय दिसलाय, बिलान दिसली, आत बिल्लान आत दिसली. गेली गेलं. चला मंडळी, आता बघताय जवळजवळ आली 11:15 वाजले. आता मी घेतून वरती उदवायला. बस झाला, आवडी बस झाला ना. जिरली जिरली. गोण आहे बा याच्याकडं, भेटले ना भरपूर. चला एकदा दाखव तुम्हाला. तरी फायनली पोचलो ना आपण आपल्या टेंट जवळ. आई खतरनाक, काय बोलूच नको. एकदम भारी. काल गेलो ना, काल आम्ही गोंताभर आणल्या डोक्यावरून चिंबोऱ्या, आणि आज चिंबोऱ्या पकडायला बघ तिथं आम्ही. आज आवडी बोलतो जिरली. दाखव चिंबोऱ्या. चिंबोऱ्या बघा, चिंबोऱ्या भेटल्या मला भरपूर भेटल्या, पण लय कष्ट घ्यावं लागलं चिंबोऱ्यांसाठी. आता मस्त ते चिंबोऱ्याची रेसिपी बनवू. रेसिपीचा टायमिंग तुम्हाला दाखवते. वा, भूक लागली पक्की, पण रेसिपी बनवणंच आहे, तर आपला व्हिडिओ पण कंप्लीट करायचा आहे. जवळजवळ 11:15. इकडे एका साईडला बघा राकेशनी तयारी सुरू केली, म्हणजे कटिंग करायला. चला, 8 पण आहे आता, तो टाइम झालाय बोलतो, पटापट बनवून घे. 12 वाजले. 12 12.
तर मस्त याची कटिंग झाली आहे मस्त. आणि आलं लसूण टमॅटो मोठंच टाकले आपण. सगळा कटिंग केला आहे. भूक लागली भरपूर, घाई घाईत चाललंय सगळं प्लॅन. आणि आतमध्ये आहे ना पूर्ण डोळ्यातून पाणी येतं एवढा हे आहे. कांदा 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 चला याने इकडं आता चिंबोऱ्या तोडायला सुरुवात केली. आपल्या जेवणासाठी चिंबोऱ्या तोडतंय. तर बघताय मंडळी मस्त राकेशने एकदम धुवून घेतले. कडक आपल्या बनवायचे आहेत म्हणून लगेच तो बनवायला पण घेत आहे. बघू आपण राकेशची रेसिपी. तर मंडळी बघताय आपला आता गॅस पण लागला आहे. चिंबोरी बनवायला सुरुवात. चला राकेश बनवायला घेत आहे. तेल आपण टाकलाय. ह्याच्यात मांदा टाकला ना पहिला तर आणखी भारी होतो ना दादा. काय मांदा चिंबोरीचा. चिंबोरीचा मांदा जाड होतं जरा. कंटिन्यू हे बघा हे लिमिट आहे का. जेवण म्हणते अजून 12 वाजलं अजून जेवण शिजला नाही. शिजायचा कवा, जेवायचा कवा, चिंबोऱ्या खावायच्या कवा, सकाळी उठून जायचा कवा. सकाळी उठून परत जावं आपल्याला. चिंबोऱ्या पकडायला जायचं परत. महत्त्वाचं काय झालं माहिती हल्ली म्हणजे बोलायला शब्द निघणे डोनांची अशी परिस्थिती झाली. पण लय फिरलो, भयानक फिरलो. शेवटी एक कंटेंट बनवण्यासाठी आहे ना काय काय करायला लागतं ना ते एक यूट्यूबरलाच माहिती आहे. काही काना वाटतं की असंच व्हिडिओ बनतात. असं व्हिडिओ नाही बनत. एक व्हिडिओच्या मागं लय मेहनत असतं. आज 4 लोकांची मेहनत आहे ते एका फक्त व्हिडिओच्या मागं. ठीक आहे मी तरी मेहनत करून व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न 100% करणारच आहे. ती आता पटापट काय टोमॅटो बघितलं असेल तुम्ही. कांदा टाकला, आला लसूण, तर कढीपत्ता टाकला. आता शेवटी टाकला टोमॅटो. आणि आता तो मस्त मिक्स करून घेतो बघा. हळद ला तसा गरम मसाला. गरम मसाला हा घरगुती मसाला आपला फेमस तिखट घरगुती मसाला. तिखट मस्त तिखट आहे जबरदस्त. तेल जास्त टाकायचं नाही ह्याच्यातच होऊ दे. त्या वाटणं पाण्यासकट जगतात. चला तिकडे टाकत मस्त आपले ग्रेव्हीमध्ये. आणि आता मिक्स करतो. एकदम साधी पद्धत. जास्त कुठे बाहेर आलो ना हे असे बनवतात. लेट झालं त्याच्यामुळे बाहेर गेल्यानंतर जास्त शानपण नाही करायची. म्हणजे कसं आहे माहिती आहे जेवढा व्यवस्थित आणि कमी याच्यामध्ये बनवता येईल ना तेवढा बनवायचा प्रयत्न करायचा. गा कशी आमची माणसं बसली. टोप कवा शिजतय. 12 वाजले आता. 12 वाजून गेलं. टोप कवा शिजतय. कधी जेवायला बसतो पहिले. चला बाबा एकदाशी उकालला तो. उकालला राजा उकालला. पाणी टाक. आपला रस्सा पाहिजे ना. भात आहे पर्यंत रस्सा लागेल आपल्याला. मीठ टाक आणि मग लावून दिला आपण.
चवीप्रमाणे मीठ. आता आपला आंबट बघताय उकल आलाय. मस्त घेऊ आता जेवाला. प्लेट भरके काम 25 करके झोपणे का. चला मंडळी, बघताय सगळ्यांनी आता ताटं घेतलीत आपली ताटं. मस्त जेवू. राकेशने मस्त आता केली सुरुवात सगळ्यांना वाढाची. बस आवरा कोण खाणार आहे. ताटा आपली वाढलीत. आवडीचं जेवण बघ. एक नंबर. मला बघताय रात्री आता बरोबर 12:30 वाजलेत आणि आम्ही जेवतोय. ठीक आहे. चला मंडळी, मस्त आता आम्ही घेतोय जेवतोय डायरेक्ट. लय भूक लागली. आम्ही चिंबोऱ्या काही जास्त बनवल्या नाही, कारण आम्हाला माहीत आहे आमची परिस्थिती काय होणार आहे. कारण 12:30-1 वाजता किती जेवू ते पण माहिती आहे आम्हाला. थोड्याशा बनवल्या, दोन पण असा जेवण्यात एक आनंद आहे ना वेगळा, कधीच तुम्हाला हॉटेलमध्ये कुठंच येणार नाही. कारण ऑलरेडी आम्ही दमलेलो असतो भरपूर, जाम दमून आल्यानंतर जेवण कधी होतं ना, जेवायला घेतो अशी परिस्थिती असतं. मग आम्ही जेवतोय आता मस्त. राकेश, नितेश, गणेश आणि आमचा आवडी जो व्हिडिओ काढतो. या तुम्ही जेवायला. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली. वर्षातून एकदा मी व्हिडिओ टाकतो राकेशकडे येऊन. यावर्षी तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ना कमेंटमध्ये मात्र नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चला बाय बाय.